आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। विधान भवनातील सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली आहे आणि त्याच्या निषेधासाठी पत्रकारांनी विधान भवन परिसरात आंदोलन सुरू केलेलं आहे। विधान भवनातील सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली असून त्या विरोधात पत्रकारांचे विधान भवन परिसरामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले सध्या आपल्याला दिसतात। विधान भवन परिसरात पत्रकारांनी आंदोलन पुकारलेलं आहे। सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली आणि त्याच्या निषेधार्थ आता पत्रकार आक्रमक झालेत आणि विधान भवन परिसरामध्ये सध्या त्यांच्याकडून निषेध आंदोलन सुरू आहे। आणि विधान भवन आमदार आणि यांच्याशी कोणी भाई 15 दिवस ते नव्हते, आज आले, आज हे सगळं झालेलं आहे। मागील 2 आठवड्यात अधिकारी सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, नेमका काय प्रकार घडला आणि सध्या काय घडतंय? पायऱ्यांवरती ज्यावेळी आंदोलन होत होतं त्यावेळी आणि विरोधात हे दोन्ही आंदोलनाला त्यामुळे ज्यावेळी पत्रकार गेले त्यावेळी पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांच्याकडे करण्यासाठी देखील त्यांना रोखण्यात आला आणि समोर आला। सूरज, थोडासा थांबवते, आवाज नीट पोहोचत नाहीये, पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करू। तर ज्याप्रमाणे माहिती मिळाली, विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुरू होतं आणि त्या दरम्यान हा सगळा धक्काबुक्कीचा प्रकार घडला। विधान भवनातील सुरक्षा रक्षकानं पत्रकारांना धक्काबुक्की केली, ज्याचा निषेध करत सध्या पत्रकारांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे जाऊन पत्रकारांशी संवाद साधलेला आहे। मंत्री भरत गोगावले देखील त्यांच्यासोबत होते। अर्थात या सगळ्यानंतर आता पुढची भूमिका पत्रकार नेमकी काय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।